पोट्टे आपण चाललो डायरेक्ट आता शाळेत. मस्त सकाळी उठलो, शाळेची तयारी करून घेतली. मग भेटू आपण तुम्हाला शाळेतून आलं तिथपर्यंत तुम्ही मला सबस्क्राईब करून घ्या. तर मग पोट्टे आपण आलतो डायरेक्ट शाळेतून घरी. तर आपल्या घरी आलते डायरेक्ट आपले भाऊ म्हणजेच की तनुज दादा आणि मोहित दादा आणि सार्थक दादा. हे बाई इथं उभे आहेत. इथं कोण आले आता हे सगळं गोष्टी. आपला दादा शर्मूनच राहिला. हे इथं गोष्टी करून आले. यांना काही कामधंदाच नसते. याची 10वी आहे तरी बी हा अभ्यास नाही करत, पाहू शकता. आहे 10वी नाही हा 9वीत आहे ना रे. 9वीत आहे का हा? आणि हा 11वीत आहे तरी बी इथंच असते. आपलाच असते निरा बसलेला. अरे बस काही आपण घरात एडिटिंग करत होता तर आपला मित्र आलता भाऊ आपल्या घरी तर डीजे पाहण्यासाठी. कुठे आहे हा आला भाऊ आपला मित्र, त्याला तुम्हाला दाखवतो. हा आपला युवराज. हा पा एवढा लहान आहे तरी बी गाडी घेऊन येते, पाहू शकता. इलेक्ट्रिकची गाडी आहे. हा पा कसा आहे भाऊने आला काय. छोटू दादा गेले गेला. आपण इथून टाटा आपण डीजे घ्यायले. हे आपलं एम्प्लिफायर, हा आपला एक लायनर, हा आपला प्लाझ्मा. हा आलता आपल्या घरी डीजे पाहण्यासाठी. उतर रे, धर 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 धर. मग काही आपलं एम्प्लिफायर आणला आपण ना बाहेर. इथून आपण पार्लर मधून वायरिंग करून घेतली. इथं लावलं आपण वायर. तर आता करू आपण डीजेची वायरिंग. नाही आपण घरात बसलेलो होतो तर आपण लावलं डायरेक्ट हर्षद गाडीकडचे ब्लॉग म्हणजेच की तिच्या भावाचे ब्लॉग, ऋषिकेश गाडीचे ब्लॉग. हे बा आपण घरात बसलेलो होतो तर आपल्या घरी आला मस्तपैकी सार्थक. आता भाऊ यांचा सेंड ऑफ. तर हे पा किती सजून आहे. हा तर पुरा मॉडलच होईल म्हणजे हा बी पुरा मॉडल होलाय. एकदम खतरनाकच होईल. एक सेकंड मध्ये काय फरक असते अलगी पण त्या याच्यात. मी नटलो काहीच नाही. मग काय सारखं काय ते सांग ना. मी नटलो कलर कोण की पिगमेंट आहे तो. मग म्हणे बराबर आहे. खतम. आजी चालली आज उद्या आहे प्रगती. तर आपल्या इकडच्या बाया करून आले सगळे तिकडे तयारी. तर हा पा आपला आनंद कशी गाडी रडते. ह्यात आपल्या इकडच्या बाया आज आहे भाऊ प्रगतींचे. झालं तुम्हाला गेलतो तर इकडे आले भाऊ आपले मित्र. हा यश ना हा आपला कुशल. तर हे बनत बा चला क्रिकेट खेळायला. तर आपण चाललो आता डायरेक्ट क्रिकेट खेळायला. मग तुम्ही त्याला सांगता मग आम्हाला तसं. मग मी आउट देतो. मग बाउंड्रीच्या वर काय धरतो मी आउट. मग मी धरतो. मग अशी तर मग बाउंड्रीच्या वर कसं बॉलिंग करायला लागतो. आम्ही क्रिकेट खेळून चाललो आता डायरेक्ट घरी. हाय आपला कुशल डॉन. कुशल डॉन ते 1 नंबर सायकल चालवते म्हणजे वांदाच नाही काही. पड्याची भीती एकदम जादा. हे पहा गचके कसे असतात. पड्याची भीती तर एवढी असते पुरे बेलाले का म्हणजे माणूस मेला. चला उठतो आता चाललो आम्ही घरी. याच्या बाजूला माई ट्युशन चालतो डायरेक्ट ट्युशनवरून घरी. तर ट्युशन घरी आल्यावर एवढं थकलं होतं तर आता डायरेक्ट आपल्याला झोपास वाटून आलं. पण आज झाली भाऊ आपल्या खाटूश्याम बाबाची प्राणप्रतिष्ठान आपल्या तेलाला. तर आज त्यांचं आहे भाऊ भजन सध्या. तर आता जा लागते आपल्याला तिथं. आपल्याला तिथे इन्व्हाइट करायला आहे तर आपल्याला तिथं जास्त लागते. तर हे बघू शकता तुम्ही. हे पत्रिका आलेली आहे आपल्या घरी. तर ना आपण आता गाडी काढली आपली. निघालो आता डायरेक्ट आपण स्टेट बन्सीधर हायस्कूल तेलारावर मध्ये म्हणजे ते शाळा आहे तिथं चाललो आता. तिथं आहे ते कीर्तन. तर आपला उतरणाला गाडी बघू शकता. आता चाललो आम्ही डायरेक्ट कीर्तनमध्ये. तर मित्रांनो आपण आलो आपल्या जागी म्हणजेच की भजन सध्यामध्ये. मग इथं केलेला होता भाऊ देखावा म्हणजेच की आपल्या खाटूश्यामचा. मग झाली भाऊ आपल्या महाराजची एंट्री. मग पा पोट्टे कशी गर्दी वाढली आता. मग आता आपले गायक बी आले. मग आपण आपले गायक संग एक फोटो काढून घेतला.
गाईज मी आलतो डायरेक्ट जेवण करायला. इतकी गर्दी पाहून तर मी पुरा धापलोच रे बा. मग आपण ना मस्तपैकी ताट वाढून घेतलं. मग आले भाऊ आपले दुसरे गायक, यांना तर पुरा माहोलच करून टाकला होता. मग लागले भाऊ सगळे नाच गाणं करायले. तुम्हाला तर माहितच आहे गाईज, आपली बच्चा पार्टी काही ऐकत नाही, सगळे भिडले भाऊ नाचायले.